नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आनंदाम अहिंसा चौक मार्गावरील वेगवान वाहतूक रोखण्यासाठी 3 दिवसात गतिरोधक बसवून प्रश्न मार्गी. नगरसेवक अविनाश तात्या घुले यांचा सत्कार. नगर आनंदाम परिसर ते अहिंसा चौक या दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून भरधाव वाहनांचा वेग, पादचाऱ्यांसाठी वाढता धोका आणि अपघातांची वाढती मालिका या तक्रारींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या रस्त्यावर पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच जैन साधू साध्वी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. नियमितपणे रेसिंग करणाऱ्या तरुणांमुळे रात्री आणि पहाटे भीतीचे वातावरण निर्माण होऊन दर महिन्याला लहान मोठे अपघात घडत होते. या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत नागरिकांनी तातडीने गतिरोधक व सुरक्षा उपाययोजनांची मागणी महापालिकेकडे केली होती. मागणी होताच नगरसेवक अविनाश तात्या घुले यांनी तत्परतेने पाठपुरावा करत केवळ 3 दिवसात या मार्गावर आवश्यक ते गतिरोधक बसवून समस्या मार्गी लावली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत घेतलेल्या तातडीच्या निर्णयाचे परिसरात मोठे स्वागत करण्यात आले. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची जलद पूर्तता केल्याबद्दल स्थानिक रहिवासी अमोल पोखरणा, जितू पोरवाल, संजय वखारिया, सूरज अग्रवाल, सिद्धेश फुलसौंदर, राजेश मुथा, गोविंद दरक, सुभाष राऊत, सिद्धार्थ शेलार, प्रीतम गांधी, विजय मुथा, नितीन आव्हाड, सचिन डुंगरवाल, दिनेश मुनोत तसेच दीपक बोरा, दिलीप बोरा, पंकज गांधी, लाभेश चोपडा तसेच सागर कायगावकर तसेच प्रकाश गुंदेचा, दिलीप कर्णावत, कटारिया, संजय भंडारी, रितेश चोपडा, प्रशांत फुलसौंदर, निलेश मेहेर यांनी एकत्र येऊन नगरसेवक अविनाश तात्या घुले यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांचे म्हणणे आहे की महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असताना अविनाश तात्या घुले यांनी तातडीने पुढाकार घेत आमची जुनाट समस्या मिटवली. 3च दिवसात गतिरोधक बसवून पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावला. या उपक्रमामुळे परिसरातील वाहतुकीचा वेग आटोक्यात येण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. नमस्कार, मी पंकज गांधी. आम्ही मागच्या 15 वर्षापासून आनंदधाम परिसरात राहतोय. आता नवीन त्या ठिकाणी रोड तयार झालाय. संग्राम भैयांच्या याच्याने नवीन रोड त्या ठिकाणी तयार झालाय, मंजूर होऊन. पण मागील 2 वर्षापासून तो रोड तयार झाल्यामुळे तिथे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले, कारण की त्या पूर्ण रोडवर कुठेच स्पीड ब्रेकर नव्हता. आम्हाला घरातून बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावं लागत होतं की कोणती गाडी कोणत्या स्पीडने तिथे येईल ते काही सांगू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करून देखील तिथे स्पीड ब्रेकर बसत नव्हता. परंतु मागील हप्त्यात आम्ही अवितात्या घुले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला त्यांचं म्हणजे कामाची इतकी हे दाखवली की त्यांनी 3 दिवसात आम्हाला त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून दिले. याबद्दल आम्ही आमच्या पूर्ण कॉलनी मार्फत त्यांचा सत्कार सुद्धा केला. त्यांचे जेवढे उपकार त्या कॉलनीवर आहेत आता, की म्हणजे मुलांना बाहेर निघायला सुद्धा अडचण होती, की मुलं बाहेर खेळायला सुद्धा जाऊ शकत नव्हते. तर त्यामुळे आम्ही त्यांचे फार आभार मानतोय आणि पूर्ण आमचा प्रभाग त्यांच्या पाठीशी आहे. आता मध्ये अहिंसा चौक ते धार्मिक परिषद बोर्ड या हा जो रोड आहे, कॉन्क्रिटीकरण अतिशय चांगलं झालेलं आहे. पण त्यांनी काय होतं, त्याच्यामुळं मोठ्या भरधाव वेगाने तिथून वाहने जातात आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळं तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण म्हणजे आठवड्याला तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण होत होतं. आणि त्या दिवशी आमचे मित्र, त्या भागात रहिवासी, उद्योजक अमोल शेठ पोखरणा आणि त्यांचे सर्व सहकारी, मी त्या दिवशी तिथं मला बोलून घेतलं आणि तात्या असा असा विषय आहे, इथून आमच्या घरातून बाहेर पडणं सुद्धा आमच्या म्हणजे प्रत्येकाला अवघड झालेलं आहे. तर त्याच टायमाला मी एक स्पोर्ट्स कार माझ्या समोरून गेली, इतक्या मोठ्या स्पीडमध्ये गेली की 100% तुम्हाला सांगतो, एखादं कोणी आडवं आलं असतं तर त्याचं म्हणजे काय झालं असतं मी सांगू शकत नाही. या प्रकरणाचं मी गांभीर्याने लक्ष घालून त्यांना मी 5 दिवसाची मुदत घातली. फक्त मला अमोल शेठ आम्हाला आणि सर्व नागरिकांना मी सांगितले की मला 5 दिवसाची आपण फक्त मला मुदत द्या, मी कसं स्पीड ब्रेकर टाकायचा निश्चितपणे आपण इथं गरज पण तेवढी मोठ्या प्रमाणात आहे, मी स्वतः पाहिलं. तर 3 दिवसात आपण
तिथं स्पीड ब्रेकरची व्यवस्था त्यांनी जिथं जिथं सांगितले तिथं स्पीड ब्रेकर आपण टाकून दिले. आणि आता हे स्पीड ब्रेकर जवळजवळ 3 दिवस झाले टाकून. तर जे भरगाव वेगाने जाणाऱ्या गाड्या आहेत तर त्याला त्या कुठेतरी म्हणजे 80% ब्रेक लागला. आणि जे होणारे अपघात आहे आणि ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदधाम परिसर म्हणजे भारतातून इथं लोक येतात. आणि आपल्या इथं आपल्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की आनंदधाम हे आपल्या अहिल्यानगर शहरात येतं. आणि तिथं जे बाहेरचे लोक आले आणि कुठं काय अपघात झाला तर नगर शहराला त्याचं काळिमा लागणार आहे त्या दृष्टिकोनातून. आणि परिसरातले जे नागरिक आहे आणि त्यांनी आपण टाकला आणि त्या टाकल्यानंतर 3 दिवसात दखल घेतल्यामुळं त्या नागरिकांनी आता तो नव्याने माझ्या प्रभाग 13 मध्ये तो भाग समाविष्ट झालेला आहे. आणि आपण त्याची दखल घेतल्यामुळं काल त्यांनी माझा एक सत्कार त्यांनी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात केला. की त्यांचं म्हणजे त्या स्पीड ब्रेकरचं किती महत्व आहे मी काल पाहिलं. कारण स्पीड ब्रेकर जर नसता टाकला आपण तर एखाद्या जीवाशी सुद्धा खेळ म्हणजे होऊ शकत होता. अशी परिस्थिती तिथं होती. आणि मोठ्या संख्येने तिथं राहणारे परिसरातली सन्माननीय नागरिक सगळेजण उपस्थित होते. की आमच्या दृष्टीने स्पीड ब्रेकर हा काही मोठा विषय नाही पण त्यांच्या दृष्टीने इतका मोठा विषय होता तो. आणि तो मार्गी लागल्यामुळे त्यांनी माझा काल तिथं बोलून त्यांनी सत्कार केला. मी त्यांना एवढं सांगितलं की हा सत्कार करू नका पण त्यांनी तरी पण सत्कार केला. आणि इथून पुढच्या काळात पण आम्हाला तुम्ही काही पण कामं प्रभागाच्या हिशोबाने सांगितले, प्रभागाच्या बाहेरच्या असतील कोणते पण असेल तर मी त्यांना काम करण्यासाठी कटिबद्ध राहील. एवढंच बोलतो. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.